नमस्कार. आपण पाहत आहात झुंजार न्यूज. सर्वसामान्यांच्या हक्काचं व्यासपीठ. अंबेजोगाई नगर परिषदेच्या मालकीची चोरीला गेलेली विहीर शोधून द्यावी यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीने शहरात भीक मागो आंदोलन करून जमलेली सर्व भीक नगर परिषद प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. येथील नवाळमोंढा रोडवर असलेल्या महाराष्ट्र बँकेच्या शेजारी असलेली ही विहीर नगर परिषदेच्या काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून शहरातील काही धनदांडग्यांनी बुजवून त्यावरती चक्क अनधिकृतपणे व्यावसायिक उद्देशाने गाळे उभारलेले असून ही विहीर शोधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट मागील 2 दिवसापासून आक्रमक झालेला दिसून येत आहे. विहीर बुजवून त्यावर उभारण्यात आलेले व्यवसाय गाळे अर्थात अतिक्रमण हे त्वरित काढण्यात यावे हीच मुख्य मागणी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीने आज अतिक्रमण झालेल्या स्थळापासून भीक मागो रॅली काढून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जवळपास 15,000 रुपयाचा निधी यावेळी जमा झाला असल्याचे वृत्त आहे. हा सर्व निधी नगरपरिषद मुख्याधिकारीकडे जमा करण्यात येणार असून जसजशी नगरपरिषद निवडणूक जवळ येते आहे तसतसे मागील 8 ते 10 वर्षापासून झोपेचे सोंग घेतलेले अंबेजोगाई शहरातील सर्वच नेते पक्ष सक्रिय होऊन जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवताना दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाने उचललेले विहीर व त्यावरील झालेले अतिक्रमण या प्रकरणात सत्यता असून भाजपाच्या एका माजी नगरसेवकाच्या पुढाकाराने हे अतिक्रमण झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान ही विहीर बुजवत असताना त्यावर अतिक्रमण होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते का गप्प होते? निवडणूक समोर दिसताच या कार्यकर्त्यांना हे अतिक्रमण दिसू लागले आहे की काय असा सवालही नागरिक आता करू लागलेले आहेत. झुंजार न्यूज करिता दत्ता आंबेकर, अंबाजोगाई. हमारे साथ